नमस्कार, मी आहे प्रतिमा. रात्री ऑर्डर आलेली आहे बघा. 3:30 होत आले आणि आता ऑर्डर आली मला. बघा किती अंधार आहे. अंधार आणि थंडी खूप वाजते बरं का पुण्याला. चला ऑर्डर काय बघू. साबुदाण्याची खिचडी, कांद्याचे भजी आणि बटाट्याचे भजी ऑफरमध्ये लावली. साबुदाण्याची खिचडी म्हणून 2 पीठ द्यायची मला. चला आता करू. टायमिंग चालू आहे आपला. उकडलेले बटाटे, साबुदाणा, मिरची तयारी केलेली आहे. पण हे काय, तेल संपलेलं आहे. कारण की रात्री तेलाचा डबा उशिरा आला आहे म्हणून तेल काढायला जमलं नाही. चला तर त्यांना आवाज देऊ, तेल काढून द्या म्हणून सांगू. ते देत आहे मला तेल काढून. तेल डबा पूर्ण चालू आहे. तोपर्यंत मी कढई ठेवते. तेल काढून पर्यंत कढई गरम होईल ना. चला तेल काढणं चालू आहे. तेल टाकलेलं आहे कढई. चला मिरच्या टाकू. चांगल्या मिरच्या बोलू मस्त गरम तेलामध्ये कडकडीत. काही मिरच्या ना साबुदाणा खिचडी सोबत अशी क्रिस्पी लागल्या पाहिजे. खूप मजा येते खिचडी खायला बरं का. थंडीमध्ये गरम गरम साबुदाणा खिचडी, त्यात भजी. साबुदाणा खिचडी होईपर्यंत तेल गरम होत आहे माझं. चला आता बटाटे सोडू आपण त्या तेलात. मिरची क्रिस्पीमध्ये त्याच्यात तिखटपणा थोडा बटाट्यामध्ये येईल ना. थोडंसं मीठ पण टाका बरं का. तुम्ही पण मी टाकलेलं आहे बघा. तुम्हाला दाखवते मी थोडंसं. तेवढे बटाटे तेवढ्या बटाट्यात चवी पडते. बरं टाकायचं आपल्याला बरं का साबुदाण्याची टाकल्यानंतर. कारण की बटाट्याची टेस्ट, तिखटपणा, मिरचीचा आणि ते मीठ खूप छान लागतात. साबुदाणा टाकला की लगेच मी शेंगाचं कूट टाकते आणि लगेच थोडंसं नावाला कलर ते मिरची पावडर, लाल तिखट टाकत आहे. बघा कसा आला कलर आहे ना. जास्त लाल भडक पण नाही आणि व्यवस्थित लाईटली कलर आलेला आहे. झाकण ठेवून थोडंसं 5 मिनिटं वाफवते. तोपर्यंत इथं कांद्याची तयारी चालू आहे, ते पाहते मी. व्यवस्थित चालू आहे तयारी. आणि टायमिंगनुसार मला आवरावं लागते पटापट. ही झाली साबुदाणा खिचडी तयार. चला आता कांद्याची भजी तयारी करू. कांद्याचं पीठ, हळद, थोडंसं तिखट, सोडा, बेसन पीठ, मीठ, 1 हिरवी मिरची चिरलेली, बस. याच्या व्यतिरिक्त काही टाकलेलं नाही याच्यात. आणि पाणी हातात घ्यायचं आणि ते शिंपडं टाकायचं आणि मळायचं. कोरडं मळायचं बरं का. ओलसर मळायचं नाही भाज्यांवाले. आणि असे सोडायचं बघा. डायरेक्ट हातातले असे हात चोळ सोडायचे बघा. असे बोटं अशी फिरत हातावर सोडायचे. छान छान भजी येतात. काही याच्यात टेक्निक नाही वेगळी. असे तुम्ही घरी भजी करून बघा. सेम खूप छान लागतं बरं का. पण तेल गरम पाहिजे, चांगलं कडक. नॉर्मली थंड वगैरे तेल नाही पाहिजे, आता भजी चांगलं लागणार नाही. व्यवस्थित चांगले भजी होऊ द्यायची. गडबड करायची नाही. होते उशीर का काय, काही वेळ होत नाही. व्यवस्थित होते ऑर्डर. ठीक आहे नाही. थोडीशी राहिलीत भजी टाकायची, ते पण टाकून घेते. बघा ही भजी झालेली आहे. खूप छान लागतं बरं का. थंडीमध्ये गरम गरम भजी खायची म्हटलं तर वेगळीच मजा आहे. साबुदाणा खिचडी त्यांनी पॅक केलेली आहे. हे भजीसोबत मिरच्या तळल्या, थोडंसं मीठ टाकलंय तळलेल्या मिरच्यावर. हे बटाटे, हां, आणि बटाटे ते स्लाइसनी वगैरे नाही करायचे बरं का. हा स्लायसर जर चांगला असेल तर ठीक आहे. पण मी काय करते, चाकूने चिरून घेते. मस्त चकत्या पाडते गोल गोल गोल. थोड्याशा नॉर्मल जाडतर चकत्या कापते. कारण की तशा चकत्या कापून बटाट्याचे भजी इतके छान लागतात ना. आणि ते फुगतात पण. हे बघा, दिसतंय का तुम्हाला. फुगलेत ना छान. त्याच्यामुळे तुम्हाला म्हटले असं करून पहा, तुम्हालाही आवडेल. झालेली आहे बटाट्याची भजी. ऑलमोस्ट इथं पॅकिंग पण होत आलेली आहे. उरलेल्या हिरव्या मिरच्या ते तळलेल्या होत्या ते त्यांनी टाकून घेतलेल्या आहे वरती. चला ते चालले आहेत. रायडर खाली थांबलेले आहेत म्हणून. आता हा बघा हा रायडा. किती राडा आहे. जास्त नाही म्हणता येणार. ऑर्डर आहे तेवढाच राडा आहे. कारण की ऑलरेडी मी रात्री आवरून झोपली होती. चला आता हा पटकन आपण आवरू. कारण की झोपायचं पण आहे ना, त्याच्यामुळे. हा मी पसारा आवरलेला आहे. कसं आवरलं आहे किचन, व्यवस्थित ना. कारण की परत ऑर्डर आली की परत मग गोंधळ होईल. त्याच्यामुळे आवरून झोपते. बघा आता किती वाजले. झाला ना टाईम. एवढा कळालं तरी की आपल्याला एवढा टाईम झाला आहे. अंधार बघा, थंडी पण बघा. बाय बाय.